निघायचं होतं, पण मन मात्र तिथेच रेंगाळत होतं. काल फिरून आल्यानंतर आजचा दिवस आमचा नाशिकमधला शेवटचा दिवस होता. रात्री आम्ही पुण्याला परत निघणार होतो, त्यामुळे सकाळी उठल्यापासून जितका वेळ बाळासोबत खेळता येईल मी खेळले, गप्पा मारल्या आणि सगळ्यांसोबत आठवणी म्हणून भरपूर फोटो क्लिक केले. जेवणं झाले आणि आम्ही तयार झालो, कारण आता जायचं होतं माझ्या मावशीकडे. इतक्या कडक उन्हात नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे वातावरण एकदम मस्त झालं होतं. तो सुंदर निसर्ग कॅमेऱ्यात कैद केला आणि मावशीकडे पोहोचलो. माझी मावशी म्हणजे एकदम सुगरण. आमच्यासाठी तिने आधीपासूनच खूप छान बेत करून ठेवला होता. मला, अभिजितला आणि मुलींनाही तिने प्रेमाने अधिक महिन्याचं वाण आणि आहेर दिला. औक्षण झालं, गप्पा झाल्या आणि एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. माझ्या मावशीने आईला आणि आईने मावशीला अधिक महिन्याचं वाण देत एकमेकींना माहेरपणाचा अनुभव दिला. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. माझ्या मावस बहिणीने अशी सुंदर फुलांची रांगोळी सजवली होती आणि समोर होतं अगदी पारंपरिक ब्राह्मणी जेवण. खूप साऱ्या गप्पा, फोटो आणि सगळ्यांचा सहवास, यामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. अशाच सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही पुण्याच्या प्रवासासाठी निघालो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.